ॐ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय मित्रांनो, नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आपण 14वा अध्याय बघत आहोत आणि त्यामधला आजचा आपला 24वा श्लोक आहे। तर इथे जेव्हा मनुष्य गुणातीत होतो म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त होतं, तो तिन्ही गुणाच्या पलीकडे जातो, तेव्हा त्याची वागणूक कशा प्रकारे असते, कसं ओळखायचं की ह्या मनुष्याला ज्ञान झालेलं आहे, ते भगवंतांनी अनेक श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे। त्यामधला एक महत्त्वाचा श्लोक आज आपण बघण्याचा प्रयत्न करूया। तर ते म्हणतात, सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिय प्रियो धीर तुल्य निंदात्म संस्तुती। त्याच्या मनाची अवस्था कशी होते? तो द्वंद्वातीत होतो। साधारण मनुष्याच्या मनामध्ये नेहमी द्वंद्व असते। म्हणजे आपण जेव्हा या जगामध्ये राहतो तेव्हा रागद्वेष असतो, कामक्रोध असतो, सुखदुःख असते, निंदास्तुती असते। म्हणजे हे सगळे द्वंद्व आपल्या जीवनामध्ये असतात। पण अशा मनुष्याच्या मनामध्ये मुळीच द्वंद्व नसते। तो द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला असतो, तो द्वंद्वातीत झालेला असतो। कारण द्वंद्व म्हणजे अजूनही आपल्यामध्ये हे 3 गुण कार्य करत आहे। म्हणून ते म्हटलं आहे की सम दुःख सुख स्वस्थ। स्वस्थ म्हणजे जो आत्म्यामध्ये स्थित आहे, आत्म्यामध्ये स्थिर आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, त्याला काय सुख आणि दुःख दोनही समान असतात। सुख आणि दुःखाने तो मुळीच विचलित होत नाही। कारण बघा, सुख आणि दुःख आहे कुठे? हे आहे मनामध्ये आणि शरीरामध्ये। आणि जेव्हा मनुष्य ह्या शरीर मनाच्या पलीकडे जातो तेव्हा शरीराच्या सुखदुःखाशी तो कधीही एक होत नाही। तो फक्त बघतो। त्याला माहिती असते की हे सगळं जे काही होत आहे हे शरीराशी होत आहे, मनाशी होत आहे, आणि हा सगळा 3 गुणांचा प्रभाव आहे। जीवनामध्ये दुःख जरी आले तरी ते मुळीच विचलित होत नाही। कारण त्यांना माहिती आहे की त्यांना दुःखच नाही आहे, त्यांचं स्वरूपच आनंद स्वरूप आहे। हे दुःख शरीराला झालेलं आहे। जेव्हा भगवान श्री रामकृष्ण आजारी होते, गळ्याचा कॅन्सर होता, तेव्हा एकदा स्वामी तुर्यानंदजी, त्यावेळी हरिनाथ होता, हरिनाथ भेटायला गेला। हरिनाथने विचारलं की म्हणे तुम्ही कसे आहात? तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले, अरे फार दुःख आहे, मला फार गळा दुखतो आहे। तेव्हा हरिनाथ म्हणाला, मी तर बघतो की तुम्ही आनंदामध्ये आहात, कुठे दुःख आहे? तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की अरे तू मला ओळखलंस, तू मला ओळखलंस। म्हणजे हरिनाथने बघितलं की जरी दुःख आहे ते वरवरचे आहे, आतमध्ये भगवान श्री रामकृष्ण आनंदामध्येच आहे। कारण त्यांनी ते ज्ञान प्राप्त केलेलं आहे। त्यामुळे एवढं दुःख असूनही ते भक्तांशी बोलतात, हसतात, गातात, नाचतात, सगळं करतात, समाधीमध्ये पण जातात। ते म्हणायचे की शरीर जाने दुःख जाने मन तुम्ही आनंदे थाको। हे शरीर आणि दुःख एकमेकाची काळजी घेऊ, म्हणा तू आनंदात राहा, तू भगवंताच्या चरणी राहा, तू कशाला विचलित होतो? म्हणजे बघा, जीवनामध्ये सुख आणि दुःख येतात, साधारण मनुष्यावर त्याचा प्रभाव पडतो। पण जे ब्रह्मज्ञानी असतात त्यांना जीवनामध्ये कितीही दुःख झाले तरी त्यांना पूर्णपणे माहिती असते की त्यांना दुःख नाहीच, ते सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले आहेत। आणि म्हणून त्यांना कितीही दुःख झाले तरी त्यांच्या मनावर काहीही प्रभाव पडत नाही किंवा ते मुळीच विचलित होत नाही। आणि सुख झाले, खूप सुख आले त्यांना, तरीसुद्धा ते विचलित होत नाही। आपल्याला माहिती असेल की शुकदेवाची गोष्ट आहे।
शुकदेवाला एकदा त्यांच्या वडिलांनी जनक राजाकडे पाठवलं. वडील व्यासमुनी, त्याला डाऊट आला शुकदेवाला की मला ज्ञान झालं आहे की नाही. तर म्हणे जा जनक राजाकडे जा. आता शुकदेवजी जनक राजाकडे गेले. जनक राजाला माहिती होतं शुकदेव येणार आहे म्हणून. बिलकुल लक्ष दिलं नाही. जिथे ते गेटवर होते द्वारपाल, त्यांनी पण लक्ष दिलं नाही. आता हा शुकदेव तरुण मुलगा, ज्ञान झालेलं, पायरीवर बसला. 3 दिवसपर्यंत कोणीही लक्ष दिलं नाही. खाणं पिणं स्नान काही नाही, नुसता पडून आहे, पण बिलकुल विचलित नाही. 3 दिवसानंतर त्याला घेऊन गेले. वाजा गाजा अत्तर फुलं हे सगळं माळा आणि सिंहासनावर बसवलं आणि सगळं खाण्यापिण्याची 3 दिवस खूप रेलचेल. तरी शुकदेव जसा होता तसाच होता. मनावर काहीही परिणाम झाला नाही. तेव्हा राजा जनक म्हणाला की तुला ज्ञान झालेलं आहे, तुझ्या वडिलांनी सांगितलं ते बरोबर आहे, तू आता परत जा, तुला ज्ञान झालेलं आहे. कारण 3 दिवस तू दुःखामध्ये पडला होता आणि 3 दिवस एवढी सुख मिळाली, तरी तुझं मन जसं आहे तसंच आहे. तू दुःखीतही झाला नाही आणि आनंदितही झाला नाही. म्हणजे तू दोन्हीमध्ये स्थिर आहे तुझं मन, म्हणून तुला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. म्हणजे बघा, जेव्हा मनुष्याला ब्रह्मज्ञान होतं तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येतात, येत नाही असं नाही, पण त्याला हे स्पष्टपणे माहिती असतं, हे सुख आणि दुःख आत्म्याचे नाही. मी या सगळ्यांच्या पलीकडे आहे, मी आनंद स्वरूप आत्मा आहे. त्यामुळे ते कधीही विचलित होत नाही, मृत्यू आला तरी घाबरत नाही. म्हणून म्हटलं आहे सम दुःख सुख स्वस्थ, सम लोष्टाश्म कांचन. आणि दुसरं म्हणजे इथे लोष्ट म्हणजे माती, अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोनं. तर अशा लोकांना माती, सोनं आणि दगड हे सगळे समान वाटतात. कारण शेवटी ही सगळी पृथ्वी कशाची आहे? ही पंचमहाभूताची बनलेली आहे. त्या माती त्यापासूनच बनली आणि सोने त्यापासूनच बनलं आणि दगडी त्यापासूनच बनलेलं आहे. आता त्यांच्या दृष्टीनं हे सगळं सारखंच असतं, आपण त्याला खूप महत्त्व देतो. एकदा दक्षिणेश्वरला विष्णूच्या मंदिरामधून दागिन्यांची चोरी झाली. तेव्हा मथुरबाबू तिथे गेले आणि मथुरबाबू गेले आणि त्या मूर्तीला म्हणते, अरे काय देवा, तू तुझ्या दागिन्याचं रक्षण करू शकला नाहीस, तुझे सगळे दागिने चोरी झाले. तिथे रामकृष्ण होते. श्री रामकृष्ण म्हणाले की मथुरबाबू, ही तुमची काय क्षुद्रबुद्धी. अहो म्हणे, त्याला काय कमी आहे? साक्षात लक्ष्मी त्यांची पदसेवा करत आहे, त्याला काही कमी आहे का? तुमच्या दृष्टीनं ते सोनं आहे, त्याच्या दृष्टीनं तो माती आणि दगडच आहे. तुम्ही त्याला काय देऊ शकता? हे सगळे त्याचंच आहे. म्हणजे बघा, ही असते दृष्टी. भगवान श्री रामकृष्ण एका हातामध्ये नाणं घ्यायचे, दुसऱ्या हातामध्ये माती घ्यायची आणि दोन्ही गंगेत फेकून द्यायचे. सोना माती, माती सोना दोनो एक समान, दोनही समानच आहे. म्हणजे ते पैशाला एवढं महत्त्व देत नव्हते. म्हणून तर ते म्हणायचे की माया म्हणजे काय आहे? कामिनी कांचनच माया आहे, स्पष्ट शब्दामध्ये सांगायचे. तर हा कांचन हे सोनं आहे, हे चांदी आहे, हा रुपया आहे, हा दगड आहे, ही माती आहे, असा भेद त्यांच्या मनामध्ये कधीही निर्माण होत नाही. त्यांना माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टीला काहीही किंमत नाही, कारण ह्या सगळ्या जडवस्तू आहे. ती धातू कितीही मोलाची असेल तर त्यांच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे? तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी कितीतरी देणग्या दिल्या, पण ते म्हणाले की राजे, मी हे घेऊन काय करू? याची मला काही गरज नाही, मी आनंदामध्येच आहे. ह्या तुम्ही दिलेल्या भेटवस्तू काही मला आनंद देऊ शकणार नाही, तुम्ही ह्या सगळ्या परत घेऊन जा. आता बघा, एखादा गरीब मनुष्य असता तर सगळं घेऊन घेतलं असतं, पण त्यांच्या दृष्टीनं ते सोनं आणि ते दागिने सगळं म्हणजे काही मातीसारखंच आहे. त्यांना त्याचं मूल्य कळलेलं असतं की याला काहीच किंमत नाही, हे सगळं काय जड पदार्थ आहे.
आणि त्यामुळे होणारा आनंद पण आपला क्षणिक असतो. तो पदार्थ नष्ट झाला की दुःख पण होतं. तुमच्या घरी सोनं आहे, आनंद होतो, पण सोन्याची चोरी झाली तर दुःख पण होतं. अरे एवढं सोनं चोरी होऊन गेलं. म्हणजे हे सगळं सुखदुःखाला कारणीभूत ठरतं. त्यामुळे ह्या लोकांच्या दृष्टीनं काही फरक पडत नाही. ते सोनं असो की चांदी असो की माती असो, त्यांना काहीच फरक पडत नाही. ते कशानंच प्रभावित होत नाही. म्हणून म्हटलं आहे की सम लोष्टाश्म कांचन, म्हणजे त्यांच्या मनामध्ये ह्या जगाविषयी काय असते, त्यागाची भावना असते. ह्या जगामधली कितीही मूल्यवान वस्तू असेल तरी ते त्यावर आसक्त होत नाही. एक दिवस श्रीरामकृष्ण कलकत्त्याला चाललेले आहे टांग्यामधून, आणि एक भक्त म्हणतो, त्या व्हाईसरायचा बंगला बघा, राजवाडा बघा. श्रीरामकृष्ण काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये विटावर विटा ठेवलेल्या आहे म्हणे. तुम्हाला तो महाल वाटतो, राजवाडा वाटतो, पॅलेस वाटतो, पण ते आहे काय? शेवटी सिमेंट आणि विटाच आहे ना. म्हणजे त्यांची दृष्टी अशी झालेली असते की बाहेरच्या गोष्टीवर भुलू नका, हे सगळे जड पदार्थ आहे, म्हणून या सगळ्या गोष्टीच्या मागे धावू नका. तो भगवंत एकमेव आनंदाचा सागर आहे, त्याच्यापासून मिळणारा आनंद कायमचा आहे. तेव्हा भगवंताचा आनंद प्राप्त करून घ्या, ब्रह्मानंद प्राप्त करून घ्या, आत्मानंद प्राप्त करून घ्या. ह्या काय भौतिक गोष्टीच्या मागे धावता रात्रंदिवस, पैसा, सोनं, अमुक तमुक. तर ब्रह्मज्ञानी माणसाच्या दृष्टीनं हे सगळं समान असतं. त्याला ही सगळी पृथ्वीच्या पृथ्वी तुच्छ वाटते. या जगातली कोणतीच गोष्ट त्यांना आनंद देऊ शकत नाही, कारण त्यांनी त्या खऱ्या आनंदाचा आस्वाद घेतलेला असतो. त्यामुळे ह्या आनंदामध्ये ते कधी रमूच शकत नाही. तुल्य प्रिया प्रियो धीरः, आणि प्रिय आणि अप्रिय हे दोनही सारखं असतं. आपलं तसं नाही. आपल्याला काही गोष्टी आवडतात, हो ही माझी खूप आवडीची गोष्ट आहे, आणि काही गोष्टी अप्रिय असतात, आवडत नाही. तर हे प्रिय आणि अप्रिय आपल्या बाबतीत, जर कोणी आपल्याला मदत केली तर ती व्यक्ती आपल्याला आवडते. कोणी जर आपल्याला मदत केली नाही तर लगेच आपल्या मनावर त्या व्यक्तीविषयी राग निर्माण होतो. ती व्यक्ती अप्रिय होते. अरे ती कालपर्यंत प्रिय होती, आज तुला पैसे दिले नाही म्हणून ती अप्रिय झाली का? आजपर्यंत मागितले की पैसे द्यायची म्हणून ती प्रिय होती. आज त्या व्यक्तीने म्हटलं की नाही माझ्याकडे पैसे नाही, मी देऊ शकत नाही, तर लगेच अप्रिय झाली. म्हणजे बघा, ही असते मानवाची बुद्धी. जर काही मला फायदा होत असेल तर मग ती गोष्ट मला प्रिय होते, आणि जर मला काही त्या गोष्टीपासून फायदा मिळत नसेल, ती वस्तू माझ्या दुःखाला कारणीभूत होत असेल तर ती मला अप्रिय होते, नकोशी होते. त्या व्यक्तीकडे माझी बघण्याची पण इच्छा होत नाही, इतका मनामध्ये द्वेष निर्माण होतो. तर हे प्रिय आणि अप्रिय हे साधारण माणसाच्या बाबतीमध्ये दोन्ही गोष्टी असतात. पण ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, जो सगळ्यामध्ये भगवंताला बघतो आहे, त्याला अजून प्रिय आणि अप्रिय काय? कारण त्याला माहिती आहे की मी स्वतः सगळ्यामध्ये आहे. त्यामुळे अप्रियाचे प्रश्नच नाही आहे. तो कोणाला आसक्तही होत नाही, कोणाचा तिरस्कारही करत नाही. तो नुसता बघतो, हे माझं आहे आणि हे परका आहे, हा भाव त्याच्या मनामध्ये नसतोच. की जे माझं आहे ते मला खूप प्रिय आहे आणि हे दुसऱ्याचं आहे म्हणून मला ते अप्रिय आहे, अशी भेदबुद्धी त्याच्या दृष्टीने नसतेच. हे विश्वची माझे घरं, हे जगच माझं घर आहे, कुटुंब आहे, संसार आहे. म्हणून अशा व्यक्तीच्या मनामध्ये ही भेदबुद्धी मुळीच नसते की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, या उच्च वर्णाचा, या खालच्या वर्णाचा आहे, या माझ्या जातीचा, या परक्या जातीचा आहे. अशा प्रकारचा त्यांच्या मनामध्ये भेदभाव नसतो. त्यांना सगळेच सारखे असतात. भगवान श्री रामकृष्ण सगळ्यांवरच सारखं प्रेम करायचे. जेवढं प्रेम ते नरेंद्रावर करायचे तेवढंच लाटूवर पण करायचे. सगळ्या शिष्यांवर ते सारखं प्रेम करायचे. म्हणजे बघा, त्यांच्या दृष्टीनं सगळे शिष्य समान होते. म्हणजे तो शिकलेला असो की अडाणी असो, की बुद्धिमान असो, की हुशार असो, की ब्राह्मण असो, की क्षत्रिय असो, त्यांनी कुठेही भेदभाव केलेला नाही. त्यांचं प्रेम सगळ्यांप्रती सारखं असतं. ते कमी जास्त कधी प्रेम दाखवत नाही. म्हणून म्हटलं आहे तुल्य प्रिया प्रियो धीरः,
म्हणजे प्रिय आणि अप्रिय दोन्ही गोष्टी त्यांना समान असतात आणि ते धीर असतात. जीवनामध्ये कितीही संकट आली तरी ते विचलित होत नाही. म्हणजे धीर गंभीर राहून सगळा सामना करतात. पळून जात नाही. संकट आली म्हणून पळून जायचं असं नाही. स्वामी विवेकानंद जीवनामध्ये किती संकट आली, पळून गेले का? सगळं त्यांनी स्वीकारलं. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचा किती छळ झाला, पण ते धीर गंभीर राहिले. म्हणजे आता असे संकट आले मग काय करायचं हा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी सगळं सहन केलं, धीर राहिले, स्थिर राहिले. म्हणजे अशी व्यक्ती संकट बघून पळवाट काढत नाही किंवा रिॲक्शनही देत नाही. कोणी मला त्रास दिला तर मी पण त्या व्यक्तीला त्रास दिला पाहिजे ही भावना पण त्यांच्या मनामध्ये नसते. ते सगळं काही सहन करून घेतात, कारण त्यांना माहिती असते की हे लोक अज्ञानी आहे, ह्या लोकांना कळत नाही. जेव्हा जीसस क्राइस्टला क्रुसावर दिलं तेव्हा तो भगवंताला प्रार्थना करायचा, प्रभो ह्या लोकांना माहिती नाही ते काय करत आहे, ते जे करत आहे त्याबद्दल त्यांना क्षमा कर. म्हणजे ह्या लोकांना कळतं की अज्ञानामुळे हे लोक असे आपल्याशी वागत आहे, पण त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगावी लागणार आहे. म्हणून ते त्यांच्यासाठी पण प्रार्थना करतात की मला हे जे कष्ट देतात त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचे फळं भोगू लागू नये, कारण वाईट कर्म केलं तर भोगावाच लागेल. त्यांना दुःख होऊ नये यासाठी हे लोक प्रार्थना करतात. म्हणजे बघा त्यांचं हृदय किती विशाल असतं. म्हणजे धीर गंभीर सगळ्या अवस्थेमध्ये ते जगात राहतात, पण कधीच ग्रम्बलिंग करत नाही. आपण नेहमी कंप्लेंट नेहमी तक्रारी, हे असंच का, ते तसंच का. म्हणजे ते राहतात, त्यांना पण सुखदुःख होतात, बघतात ते, पण ते विचलित होत नाही. धीर आणि गंभीरपणे सगळं सहन करतात आणि त्यामधून आपला मार्ग काढतात, कारण त्यांना ह्या जगाचं आणि स्वतःचं स्वरूप कळलेलं असतं. त्यामुळे ते धीर राहू शकतात. त्यांना कशाचीच भीती नसते, मृत्यूची पण भीती नसते. समोर वाघ आला तरी ते घाबरत नाही. त्यांच्या मनामध्ये भीती नावाची गोष्टच नसते. निर्भय असतात, कारण त्यांना माहिती आहे की मृत्यू शरीराचा आहे, आपला तर नाही आहे. मग आपण घाबरायचं कशाला? हे शरीर म्हणजे एक वस्त्र आहे, आपण त्याच्यापासून वेगळं आहोत. म्हणून ते शरीराशी मनाशी कधी एक होत नाही. त्यामुळे ते धीर राहू शकतात. कोणी तुम्हाला शिव्या देत आहे, धीरपणे बसले आहे. एक दुर्बुद्धी गेला भगवान बुद्धाकडे, खूप शिव्या दिल्या, दररोज येऊन शिव्या द्यायच्या. 1 महिनाभर तो शिव्या देत राहिला. भगवान बुद्ध डोळे बंद करून ध्यान करत बसायचे. एक दिवस तो दुर्बुद्धी म्हणतो की 1 महिन्यापासून मी तुम्हाला शिव्या देत आहे, पण तुम्ही बहिरे आहात का? तुम्ही काहीच ऐकलं नाही का? तुम्ही काहीच बोलत नाही. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की तू जे काही म्हटलं ते मी सगळं ऐकलेलं आहे, आणि ऐकलेलं असून सुद्धा रिॲक्शन नाही. कारण ते म्हणाले की तू मला शिव्या दिल्या, पण मी कुठे स्वीकारल्या? मी काहीच घेतलं नाही, त्यामधलं मी काहीच स्वीकारलं नाही, तर मी कशाला विचलित होऊ? तुला जर मी एखादी वस्तू दिली आणि ती वस्तू तू म्हटलं की नाही मला पाहिजे, मला नको आहे, मला नाही पाहिजे, तू जर नाकारली तर ती वस्तू माझ्यापाशीच राहील. तू ज्या काही शिव्या दिल्या त्या सगळ्या तुझ्यापाशीच राहू दे. मी त्यामधलं काहीच घेतलं नाही, मी कशाला विचलित होऊ? तुम्ही सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर तुमच्याच चेहऱ्यावर पडेल, सूर्यावर काही पडणार नाही. म्हणून इथे भगवान बुद्ध स्थिर राहू शकले. 1 महिनाभर त्यांचा अपमान केला, शिव्या दिल्या, तरी ते काहीही बोलले नाही, कारण ते विचलितच झाले नाही. त्यांनी ते स्वीकारलंच नाही. तू जे काही दिलं ते मी त्यामधलं काही स्वीकारलं नाही, तर मी कशाला विचलित होऊ? म्हणजे अशा प्रकारच्या त्यांच्या मनाची अवस्था असते. तुल्य प्रिया प्रियो धीर तुल्य निंदात्मसंस्तुती. आणि दुसरं म्हणजे निंदा आणि स्तुती. ह्या जगामध्ये आपण बघतो की ह्या 2 गोष्टी असतातच. आणि बघा की तुम्ही चांगलं काम केलं म्हणजे तुमची स्तुतीच होईल असं नाही. कधी कधी चांगलं काम केलं तरी लोक निंदा करतात. म्हणजे निंदा करणारे करतातच,
त्यांचा स्वभावच तसा असतो निंदा करणं. तुम्ही चांगलं करा की वाईट करा, त्यांचा स्वभाव निंदा करणंच आहे. म्हणून आपण ते मनावर घ्यायचे नाही. कोणी आपली स्तुती करतात. आता स्तुती करतात, खरोखरच स्तुती करतात का, की त्यांना काही मतलब साधून घ्यायचा आहे? त्यांना वाटते आपल्याला काय आवडतं मग त्या वस्तू ते आपल्याला देणार, म्हणजे आपल्याला खुश करण्याचा प्रयत्न कराल. पण हे खुशामतखोर आपली कितीही जरी स्तुती करत असेल तरी त्यांच्या काहीतरी त्यामागे स्वार्थ असतो. असा निष्काम प्रेम कोणीच करत नाही. म्हणून आपण सावध राहिले पाहिजे. आणि जरी खरोखर आपली स्तुती केली तरी त्यामध्ये वाहवत जायची गरज काय आहे? शेवटी भगवंतच त्याचं कार्य आपल्याकडून करून घेत आहे. आपण काय आहो? हाडामाताचा सांगडा. ह्या शरीराद्वारे कार्य कोण करत आहे? मग महान कार्य असो की लहान कार्य असो, तोच करतो ना. मग मला त्याचा अभिमान कशाला, की हे सगळं काम भगवंताने माझ्याकडून करून घेतलेलं आहे, त्यामुळे माझं जीवन धन्य झालेलं आहे. तुम्ही माझी स्तुती कशाला करता? माझ्यामध्ये तेवढी योग्यता कुठे आहे? ती भगवंताची योग्यता आहे. त्यांनी मला बनवलेलं आहे. मी तर मूर्ख, मुकाम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम. तो एखाद्या मुक्या माणसालासुद्धा पंडित करू शकतो आणि एखाद्या लंगडासुद्धा पर्वत पार करून जाऊ शकतो. भगवंताच्या इच्छेनं काय अशक्य आहे? त्याला सगळं काही शक्य आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की जर भगवान श्रीरामकृष्णांनी इच्छा केली तर धुळीमधून हजारो विवेकानंद ते तयार करू शकतात. त्यांचं कार्य करण्याची संधी मला दिलेली आहे, हे माझं किती महत् भाग्य आहे. त्यांच्यामध्ये अहंकार मुळीच नसतो. लोकांनी एवढी स्तुती केली तरी त्यांचा अहंकार वाढला नाही. एवढा त्रास दिला तरी सगळा सहन केला. म्हणजे निंदा आणि स्तुती ह्या दोन्ही गोष्टी जगामध्ये आहे. कोणी निंदा करतात, कोणी स्तुती पण करतात. आपण ह्या दोन्ही गोष्टीचा स्वीकार करायचा नाही. तुम्हाला कोणी ठोकरेनं मारेल, तुम्हाला कोणी माळा घालेल तरी विचलित होऊ नका, स्वामीजी म्हणतात. ज्या दोन्ही गोष्टी, किंवा तुम्हाके माला पडाईबे किंवा तुम्हाके पदे प्रहारवे मन्यर शांती भेंगुना कोखुन सदाई आनंद रहियो मगन. म्हणजे तुम्हाला कोणी ठोकरा मारतील, कोणी माळा घालतील तरी मनाची शांती तुम्ही गमावू नका. नेहमी आनंदामध्ये राहा. तर अशा प्रकारे निंदा आणि स्तुती होणार या जगामध्ये असल्यानंतर. चांगलं करा की वाईट करा, लोक निंदाही करतात आणि स्तुती करतात. आणि जेन्युइन स्तुती करणारे फार कमी असतात. हे खुशामतखोरच जास्त असतात. तेव्हा आपण ह्या दोन्ही गोष्टीपासून वेगळं राहिलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टीचा ज्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही. आता हे सगळे गुण ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतात ते सगळे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले आहेत. सम दुःख सुख, सुखदुःख ज्यांना समान आहे. समलोष्टात्मकांचन, ज्यांना माती दगड आणि सोनं सारखं आहे. तुल्य प्रिय अप्रिय, ज्यांना प्रिय आणि अप्रिय दोन्ही समान आहे. जे धीर आहेत आणि जे तुल्य निंदात्म संस्तुती, म्हणजे त्यांची निंदा केली आणि त्यांची स्तुती केली तरी त्यांना दोनही सारखंच आहे. ते या दोन्हीमुळे कधी विचलित होत नाही, कधी वाहवात पण जात नाही आणि कधी दुःखी पण होत नाही. अशी ज्याच्या मनाची अवस्था असेल समजायचे की त्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. कारण या जगातली कोणतीच गोष्ट त्याला विचलित करू शकत नाही. ही सगळी लक्षणं आहे ब्रह्मज्ञानी पुरुषाची. जो तीनही गुणाच्या पलीकडे गेलेला आहे, त्याच्या मनावर या गुणाचा काहीच प्रभाव पडत नाही. तो साक्षीरूपानं या सगळ्याकडे बघत राहतो. म्हणून भगवंतांनी म्हटलं आहे की ज्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. अर्जुनाने विचारलं की जो गुणाच्या पलीकडे गेलेला आहे तो कसा वागतो, म्हणून भगवंत वर्णन करतात. आता ही अवस्था कशा प्रकारे आपण प्राप्त केली पाहिजे त्याचा उपाय पण भगवंताने सांगितलेला आहे. 3 गुणाच्या पलीकडे जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते पण सांगितलेलं आहे. ते आपण पुढच्या वर्गामध्ये बघण्याचा प्रयत्न करू. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्री रामकृष्णार्पणमस्तु।